जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेतृत्वात आयोजित या भक्तियोग कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त श्री चंद्रकांत पलकुंडवार, मनपा आयुक्त श्री नवल किशोर राम, पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, श्रीमती शीतल उगले, श्री राजेश पांडे यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यात खरं म्हणजे अतिशय विशेष प्रयत्न केले ते राजेशजी, चारुशिला गायके, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय सदानंद महाराज मोरे सर, ॲडव्होकेट उमाप, त्याचप्रमाणे आमचे गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री भावार्थ देखणेजी, स्वामी व्यागानंद महाराज, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, श्री शेखर सिंग, श्री विनयकुमार चौबे, श्री गजानन पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी पल्लवीताईंचे आणि अनुराधाताईंचे मनापासून आभार मानतो की राजयोगाच्या मागे पळणाऱ्यांना त्यांनी भक्तियोग आज शिकवला आणि तो सर्वांना लीलया करता आला, ही देखील मला असं वाटतं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की योग ही आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे, ही आमची आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे, ही आमची चिकित्सा पद्धती आहे. त्यामुळे सर्वार्थाने आपल्या शरीराला आणि मनाला पुनरुज्जीवित करण्याची शक्ती असलेला योग हे आमचं प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात हा एकमेव प्रस्ताव असा आहे की ज्याला उपस्थित सगळ्या देशांनी पाठिंबा दिला आणि कोणीच विरोध केला नाही आणि सगळ्यांच्या पाठिंब्याने हा योग दिवसाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि गेली 11 वर्ष जागतिक योग दिवस आपण सगळे साजरा करतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की योग एक अशी साधना आहे की जी कुठल्याही व्यक्तीला करता येऊ शकते. आपापल्या परीनं आपल्याला झेपेल तेवढी ही साधना करता येते आणि केवळ शरीरापुरतं नाही तर शरीरासोबत मनालाही, शरीरातल्या सर्व चक्रांना या ठिकाणी एक प्रकारे पुनरुज्जीवित करत आणि शरीर आणि मनाला उभारी देण्याचं काम हे योगासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं. ही सगळी आसनं आपल्या शरीराची रचना लक्षात घेऊन अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी रचलेली आहेत. त्यामुळे नखापासून केसापर्यंत प्रत्येक शरीराच्या बाह्य आणि अंतर अवयवाला आणि त्यासोबत मनालाही या ठिकाणी योग्य अशा प्रकारची दिशा आणि आवश्यकता असेल तर उपचार मिळतील अशा प्रकारची ही योग आसनाची या ठिकाणी रचना आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की जगामध्ये योगासनाला एक हिलिंग पॉवर म्हणून देखील पाहिलं जातं, एक वेलनेस
या दृष्टीने देखील योगासनाकडे पाहिलं जातं आणि वन अर्थ वन हेल्थ अशा प्रकारचा जो संदेश माननीय प्रधानमंत्री महोदयांनी यावर्षी दिलेला आहे तो मला असं वाटतं की सर्व काही सांगणार आहे आणि खऱ्या अर्थानं वन अर्थ वन हेल्थ हा संदेश आपल्या कृतीतून पाळणारी अशा प्रकारची आमची वारकरी संस्कृती आहे, अशा प्रकारचा आमचा वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणूनच आज आमच्या सगळ्यांकरता ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे की पुण्यामध्ये वारी पोचली, पालख्या पोचल्या आणि सर्व आमचे वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या समवेत योगासन करण्याची ही संकल्पना सन्माननीय राजेशजी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्याचं नेतृत्व केलं. आज सर्व दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी योग आसन करतायत आणि त्याचसोबत 700 कॉलेजेसमध्ये आमचे विद्यार्थी देखील योगासन करतायत. मला असं वाटतं ही अत्यंत आनंदाची आणि पर्वणीची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मगाशी सांगितलं राजेशजींनी, खरं आहे की पुण्याने आता एक नवीन रिंगण या ठिकाणी आपल्या वारीला दिलेलं आहे. हे अशाच प्रकारे पुढेही चालत राहावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि एक आरोग्यदायी एक स्वस्थ समाज तयार करण्याचा प्रयत्न या योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मिळून करूया अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आयोजकांचे विशेष आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.